मनुष्याशी बोलू शकतो का? हा अनेकांचा प्रश्न आहे आणि अनेकांचा दावा आहे. काही जणांचा विश्वास आहे की देव बोलू शकतो. परंतु पवित्र शास्त्र आणि ख्रिस्ती विश्वास असा दाखवतो की देव मनुष्यांशी बोललेला आहे. आणि म्हणूनच ख्रिस्ती विश्वास हा इतर धर्माच्या विश्वासाहून वेगळा आहे. कारण बहुतेक धर्म देव बोलतो किंवा बोलू शकतो असा विश्वास ठेवत नाही. अनेक गुरु, अनेक धर्मगुरु आणि अनेक जे नेते होऊन गेले त्यांनी देवाविषयीचा शोध केला, देवाचा अनुभव घेतला, परंतु त्यांनी स्वतःला आपण देव आहोत किंवा देवापासून आलेले आहोत हे सिद्ध करू शकलेले नाही. आता जगामध्ये पुष्कळ धर्म आहेत की जे असा विश्वास धरतात की देव एक नसून अनेक आहेत. परंतु 3 धर्म असे आहेत की जे एका देवावर विश्वास ठेवतात आणि तो म्हणजे यहुदी, इस्लाम आणि ख्रिस्ती. या 3 धर्मामध्ये एक देव एक आहे असा यांचा विश्वास आहे. आता इस्लाममध्ये ते हा विश्वास धरतात की देव बोलू शकतो, देव बोललेला आहे आणि मुहम्मद नावाच्या संदेष्टाच्याद्वारे तो बोललेला आहे. पवित्र शास्त्र असं सांगतं, शिकवतं की देव मनुष्यांशी संदेष्टांच्या द्वारे नव्हे तर त्याच्या पुत्राच्या द्वारे बोललेला आहे. आणि हा फरक पवित्र शास्त्रामध्ये आणि इतरांमध्ये आहे की देव मनुष्य रूपाने जगात आला आणि तो मनुष्यांशी बोलला. पवित्र शास्त्र असा दावा करतं की प्रभू येशू ख्रिस्त जगाचा समेट करत होता. आता इब्री लोकास पत्राचा 1 अध्याय याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे. ख्रिस्त सर्वाहून श्रेष्ठ हे या संदेश मालिकेचं नाव आहे आणि या मालिकेतला आजचा हा 3रा संदेश आहे आणि आजच्या संदेशाचा शीर्षक आहे एक असाधारण अधिकार, an extraordinary authority, एक असाधारण अधिकार. प्रभू येशू ख्रिस्त खरंच देव आहे का? की अनेक देवांपैकी एक देव आहे? जर तो देव आहे तर कशावरून? त्याने स्वतःविषयी काय म्हटलं आणि त्याच्याविषयीच आपलं मत, तुमचं आणि माझं मत, की आपण त्याच्याबद्दल काय, त्याला काय मानतो, त्याच्याविषयी काय विश्वास ठेवतो, हे का महत्वाचं आहे हे आजच्या संदेशात आपण पाहणार आहोत. तर तुमच्याजवळ जर शास्त्र किंवा नवा करार असेल तर इब्री लोकास पत्राचा 1 अध्याय आणि त्याच्या पहिल्या 2 वचनात असं लिहिलेलं आहे, देव प्राचीन काळी अंशांशाने व प्रकाराप्रकाराने आपल्या पूर्वजांशी संदेष्टांच्या द्वारे बोलला. म्हणजे ते बोललेलं आहे पूर्वीच्या काळात अंशांशाने व प्रकाराप्रकाराने, थोड्या प्रमाणात देवाने त्याच्याविषयीचं प्रगटीकरण की तो कोण आहे आणि काय करू शकतो हे वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रगटीकरणात त्याने दिलेलं आहे. आपल्या पूर्वजांशी संदेष्टांच्या द्वारे बोलला. आणि मग 2ऱ्या वचनात असं लिहिलेलं आहे, तो या काळाच्या शेवटी आपल्याशी पुत्राच्या द्वारे बोललेला आहे. पुत्र श्रेष्ठ की संदेष्टे? शास्त्र सांगतं की तो ह्या काळाच्या शेवटी आपल्या पुत्राच्या द्वारे बोललेला आहे. म्हणजे देव बोललेला आहे आणि त्याच्या पुत्राच्या द्वारे बोललेला. पण मग पुत्राच्या द्वारे आणि पुत्र देवाविषयी काय म्हटलं, काय बोलला हे आपण जरा पाहू. की प्रभू येशू ख्रिस्त जर देवाचा पुत्र आहे, देवचा पुत्र आहे, तर त्याने स्वतःविषयी काय दावा केला, त्याने नेमकं स्वतःविषयी काय म्हटलं. योहान शुभवर्तमानाचा 8वा अध्याय या ठिकाणी एक संभाषण आहे प्रभू येशू ख्रिस्त आणि त्या काळातले धार्मिक नेते, धार्मिक पुढारी यांच्यामध्ये झालेलं. योहान 8 आणि याच्या 52व्या वचनापासून आपण वाचूया. यहुदी त्याला म्हणाले, तुला भूत लागले आहे, ते आता आम्हाला कळले. अब्राम व संदेष्टेही मेले व तू म्हणतोस
जर कोणी माझे वचन पाळील तर त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही. आमचा बाप अब्राहम मेला, त्यापेक्षा तू मोठा आहेस काय? आता बघा, हा यहुद्यांचा प्रश्न, देवाचे निवडलेले लोक, की आमचा पूर्वज अब्रामाच्या द्वारे इस्रायल राष्ट्र उत्पन्न झालं, आणि ते म्हणतात त्याला की आमचा बाप अब्राम याच्यापेक्षा तू श्रेष्ठ आहेस काय? येशूने उत्तर दिले, आणि मग पुढे ते म्हणतात, तू आपणाला कोण म्हणतोस? जे जे दावे तो स्वतःविषयी करत होता की तो कोण आहे, तसं ते संतप्त होत होते, चिडत होत होते. त्यांना असं वाटत होतं की तो देवाचा अपमान करीत आहे. आणि म्हणून या ठिकाणी ते विचारतात की सरळ साध्या शब्दात सांगायचं म्हणजे ते असं म्हणत होते की तू स्वतःला काय समजतोस? आणि मग 53 वचन बघा, आमचा बाप अब्राम मेला, त्यापेक्षा तू मोठा आहेस काय? संदेष्टेही मेले, तू आपणाला कोण म्हणतोस? येशूने उत्तर दिले, मी स्वतः आपले गौरव केले तर ते काही माझे गौरव नाही. माझा गौरव करणारा माझा पिता आहे, तो आमचा देव आहे असे तुम्ही त्याला म्हणता. योहान शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 12व्या वचनापासून वचन 55, तरी तुम्ही त्याला ओळखले नाही, मी त्याला ओळखतो आणि मी त्याला ओळखीत नाही असे जर म्हणे तर तुमच्यासारखा लबाड होईल. मी त्याला ओळखतो व त्याचे वचन पाळतो. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगतो की मी देवाला ओळखतो आणि मी त्याचा ऐकतो. तुमचा बाप अब्राम माझा दिवस पाहण्याच्या उत्कंठेने उल्हासित झाला व तो पाहून त्याला हर्ष झाला. कशा रीतीने अब्रामाने प्रभू येशूचा काळ किंवा दिवस पाहिला? विश्वासाने. त्याने आपला पुत्र इसाक मोरिया पर्वतावर अर्पण केला आणि विश्वास धरला की जरी मी त्याला मारून टाकलं तरी देव त्याला जिवंत करेल. कालांतराने जवळजवळ 3500 वर्षानंतर देवाने त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त अब्रामाची संतती इस्रायल आणि सर्व जगासाठी अर्पण केला. अब्रामाचा हा विश्वास होता, म्हणून प्रभू येशू म्हणतो की अब्रामाने माझा दिवस पाहण्याच्या उत्कंठेने उल्हासित झाला व तो पाहून त्याने हर्ष केला. यावरून यहुदी त्याला म्हणाले, तुला अजून 50 वर्ष झाली नाही आणि तू अब्रामाला पाहिले काय? आता त्यांचा प्रश्न हा जगिक दृष्टिकोनातून आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा तरुण आहे आणि ते म्हणतात की तू अब्रामाला पाहिले काय? तुझं वय सुद्धा अजून 50 वर्षाचं झालेलं नाही. आणि मग आणखी एक विधान प्रभू येशू ख्रिस्त काय करतो जरा वाचा. येशूने त्यांना म्हटले, वचन 58, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, अब्राम झाला त्यापूर्वी मी आहे. कसं वाटलं असेल हे ऐकून विचार. तो अजून त्यांना शॉक देतो. तो म्हणतो की अब्राम झाला, अब्रामापूर्वी मी आहे. यावरून त्यांनी त्याच्यावर फेकण्याकरिता दगड उचलले, परंतु येशू त्यांच्यामधून जाऊन मंदिरातून गुप्तपणे निघून गेला. म्हणजे काय झालेलं या ठिकाणी की प्रभू येशूची ते संभाषण करत असताना प्रभू येशूने हा दावा केला की तो देव आहे, तो अब्रामापूर्वी होऊन गेलेला आहे, तो अनादी काळापासून आहे, परंतु ते समजू शकले नाही. अनेकांना असं वाटतं की प्रभू येशू ख्रिस्त बाळ म्हणून जन्माला ख्रिसमसला, तो लहानचा मोठा झाला, वधस्तंभावर मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, स्वर्गात गेला आणि देव झाला. पण स्वर्गातून येण्यापूर्वी, बाळ म्हणून जन्मण्यापूर्वी तो होता. म्हणून योहान 1:1 मध्ये सांगितलं की प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. योहान शुभवर्तमानाच्या पहिल्या वचनामध्ये, पहिल्या अध्यायामध्ये योहान 2 व्यक्तींची आपली ओळख करून देतो. एक देव म्हणजे देव जो पिता, आणि शब्द जो 14व्या वचनात सांगितलेला आहे की शब्द देही झाला, आणि तो देह धारण करून आलेला शब्द म्हणजे इतिहासात त्याला नासरेतकर येशू असं म्हटलेलं. म्हणजे पिता आणि पुत्र, प्रभू येशू ख्रिस्त जो शब्द,
तो देव पित्याबरोबर प्राचीन काळापासून अनादी काळापासून होता. आणि प्रभू येशू हेच त्यांना सांगत आहे की अब्राहम होता त्याच्यापूर्वी मी आहे. नंतर आणखी त्याने त्याच्याविषयी काय म्हटलं आपण वाचू. मार्कुस शुभवर्तमानाचा 14वा अध्याय. ज्यावेळेस प्रभू येशूची इन्क्वायरी चालली होती, त्याला वधस्तंभावर देण्यापूर्वी पंत पिलाता पुढे कोर्ट भरलेलं होतं. आणि त्यावेळेस जे चाललेलं होतं त्यावेळेस काय झालं बघा. मार्कुस शुभवर्तमानाचा 14वा अध्याय आणि वचन 61 60 वचनापासून आपण वाचूया. तेव्हा प्रमुख याजकाने मध्ये उभं राहून येशूला विचारले, तू काही उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्या विरुद्ध साक्ष देतात ते काय? तथापि तो उगाच राहिला, त्याने काही उत्तर दिले नाही. पुन्हा प्रमुख याजकाने विचारले, धन्यवादिताचा पुत्र म्हणजे सर्व समर्थ देवाचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस काय? बघा, प्रमुख याजक त्याला विचारतो की देवाचा जो पुत्र, धन्यवादिताचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस काय? तू ख्रिस्त देवाचा अभिषेक आहेस काय? ख्रिस्त या शब्दाचा अर्थ अभिषेक असलेला, ज्याच्यावरून इब्री शब्द आहे मसीहा, मसाया, वन हू इज अनॉइंटेड. आणि प्रमुख याजक त्याला विचारतो की तू देवाचा अभिषेक इस्रायलचा मसीहा आहेस काय? आणि प्रभू येशूचं उत्तर काय बघा. येशूने म्हटले, मी आहे. म्हणजे त्याने तो ख्रिस्त आहे, देवाचा पुत्र आहे, इस्रायलचा मसीहा आहे हे ठामपणे सांगितलं. तोच असल्याचा दावा केला. आणि मग पुढे त्याने म्हटलं वचन 65 मध्ये, आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्व समर्थाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघांसह येताना पाहाल. त्यांनी विचारलं की तू देव आहेस काय? देवाचा पुत्र आहेस, देवाचा मसीहा आहेस काय? अभिषिक्त आहेस काय? आणि प्रभू येशूने कबूल केलं की तो आहे. वेळोवेळी प्रभू येशू ख्रिस्त हा दावा करत होता की तो देव जो पुत्र आहे, देवापासून आलेला आहे, देव त्याचा पिता आहे. आणि त्याने लोकांच्या पापांची देखील क्षमा केली. एकदा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्या मित्राने आणि एका घरामध्ये ती प्रेयर मीटिंग भरलेली होती आणि जागा नव्हती म्हणून त्यांनी वरचं छप्पर उघडून मधोमध त्याला सोडलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला म्हटलं, त्याच्याकडे पाहून की मुला, तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. आता बघा, त्याला बरं करण्यासाठी मध्ये सोडलेलं होतं, पण प्रभू येशू ख्रिस्त त्याला बरं न करता अगोदर तो असं म्हणतो, इकडे लक्ष द्या, की तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येशूने हे म्हटलं, कुजबूज सुरू झाली. धार्मिक नेते, त्या काळातले पाळक, बिशप त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ते कुजबूज करू लागले की देवाशिवाय पापाची क्षमा कोण करू शकतो? म्हणजे हा काय स्वतःला देव समजतो? म्हणजे हा काय देव आहे? त्यांना ते खरंच वाटलं. त्यांना ते अपमान, देवाची निंदा असं वाटलं. आणि मग त्याने त्या व्यक्तीला म्हटलं की उठ, आपली बाज उचलून चालू लागला. त्याने त्याच्या पापांची क्षमाही केली आणि क्षमा झालेली आहे हे सिद्ध व्हावं, पुरावा म्हणून त्याला बरंही केलं आणि तो माणूस बरा. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने जे चमत्कार केले, जे स्वतःबद्दलचे विधान केले की तो कोण आहे, याच्यावरून तो देव आहे, देव जो पुत्र आहे हे सिद्ध करण्यासाठी ते चमत्कार होते. ते चमत्कार तो कोण आहे हे दर्शवित होते. आजकाल लोक बरं होण्यासाठी, चमत्कारासाठी गर्दी करतात, मीटिंगला, चर्चमध्ये, प्रार्थनेसाठी, परंतु ते तिथपर्यंतच थांबतात. ते चमत्काराच्या पलीकडे, देवाने दिलेल्या उत्तराच्या पलीकडे जात नाही, प्रभू येशूपर्यंत जात नाही. त्यांना फक्त त्यांची गरज फक्त बरं होण्याचा पडलेला असतो, प्रॉब्लेम सुटण्याचा पडलेला असतो. पण देव चमत्कार ह्याच्यासाठी करतो की आपण त्याच्याकडे वळावं. प्रभू येशू ख्रिस्त चमत्कार याच्यासाठी करतो की तो कोण आहे हे आपल्याला कळावं आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा. आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्याने आपल्याला तारण प्राप्ती होते.
हा त्याचा उद्देश. तर मुख्य फरक पवित्र शास्त्र किंवा प्रभू येशू ख्रिस्त आणि इतरांमध्ये काय, की कोणीही असा दावा केला नाही की मी देव आहे, देवाचा पुत्र आहे. फक्त प्रभू येशू ख्रिस्ताने तसा दावा केला की मी स्वर्गातून देवापासून आलेलो आहे. अब्राहम होता त्याच्यापूर्वी मी आहे. मनुष्याच्या पुत्राला पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे. त्याने म्हटलं की मनुष्याच्या पुत्राला म्हणजे त्याला आपला जीव देण्याचा आणि परत घेण्याचा अधिकार आहे, आणि ते करून दाखवलं. असं कोणीही कधी केलं नव्हतं. हा फरक प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आणि इतरांमध्ये आहे. आणि म्हणून या संदेश मालिकेचं नाव मी ठेवलेलं आहे ख्रिस्त सर्वहून श्रेष्ठ. अनेकांचा प्रश्न आहे, अनेकांना वाटतं की सर्व देव सारखेच आहे, सर्वजण एकाच ठिकाणी जातात. आणि मग हे जे दावे त्याने स्वतःबद्दल केले त्याच्यात लोकांनी, काही जणांनी विश्वास ठेवला, त्याला स्वीकारलं, आणि काही जणांनी त्याला नाकारलं. तेव्हा तसं झालं, इतिहासात तसं हो गेलं, आणि आजही तसं होतं. काही जण त्याच्यावर विश्वास ठेवतात, काही जण त्याला नाकारतात. म्हणजे पहिली गोष्ट, पहिला पॉइंट हा की प्रभू येशू ख्रिस्ताने तो देव असल्याला दावा केला. क्राइस्ट क्लेम्ड हिज डिएटी, दॅट ही इज गॉड. दुसरा पॉइंट असा की ख्रिस्ताने तो एकमेव देवाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही, हे देखील त्याने सांगितलं. क्राइस्ट क्लेम्ड एक्सक्लुसिव्हिटी, दॅट इज द ओनली वे टू गॉड. योहान कृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय, पुढे जर आपण थोडं गेलो योहान 14 मध्ये, त्यावेळेस शिष्यांशी बोलताना पित्याबद्दल रेफरन्स देताना त्याने सांगितलं की आम्हाला पिता दाखवा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्याशी संभाषण केलं. आणि योहान 14 याच्यामध्ये त्याने शिष्यांना सांगितलं, ज्यावेळेस त्याची वधस्तंभावर जाण्याची वेळ आली, की मी पित्याकडे जातो. आणि ते म्हटलं की पित्याकडे जाण्याचा मार्ग कोणता. वचन 4, मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे. थोमा त्याला म्हणाला, प्रभू आपण कोठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही, व आम्हाला मार्ग कसा ठाऊक असणार. आणि आता ऐका योहान 14 आणि वचन 6. येशूने त्याला म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे. मी आहे नाही, मीच आहे. आणि व्याकरणामध्ये च किती महत्वाचं असतं तुम्हाला माहिती. मीच म्हणजे माझ्याशिवाय दुसरं नाही, दी ओनली. मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याजवळ तुम्ही जात नाही. आता असं कोणी इतिहासात कधी म्हटलं की मार्ग सत्य व जीवन देवाकडे जाण्याचा मीच आहे, माझ्याकडे आल्याशिवाय देवाकडे कोणी जाऊ शकत नाही. काय फरक आहे येशू ख्रिस्तामध्ये, त्याचं काय वैशिष्ट्य आहे, तो इतरांहून श्रेष्ठ कसा आहे, वेगळा कसा आहे. त्याने 3 विधानं केले. पहिल्याने तो म्हणतो की मी मार्ग आहे, मीच मार्ग आहे. मार्ग सत्य व जीवन 3 गोष्टी त्याने सांगितल्या. मीच आहे म्हणजे मार्ग तोच आहे. तो म्हणतो की मीच तो मार्ग आहे. आता मार्ग किंवा रस्ता हा कुठंतरी जात असतो नाही का. आपण विचारतो की हा रस्ता कुठं जातो, म्हणजे रस्ता कुठंतरी नेणारा असतो, कुठंतरी जाणारा असतो. प्रभू येशू ख्रिस्त तो रस्ता, तो मार्ग आहे जो आपल्याला देवाकडे नेतो. आणि याच्याही पुढचं त्याने म्हटलं की तो मार्ग मीच आहे, म्हणजे त्याच्याशिवाय दुसरा कोणता मार्ग नाही. आणि हे क्लिअर करण्यासाठी त्याने म्हटलं की माझ्याकडे आल्याशिवाय देवाकडे किंवा देव पित्याकडे कोणाला जाता येत नाही. मग प्रश्न असा आहे की सर्व मार्ग एकाच ठिकाणी जातात का? सर्व रस्ते, सर्व मार्ग स्वर्गातच जातात का? आणि याचं उत्तर आहे नाही. देवाकडे जाण्याचा एकच मार्ग आहे, एकमेव मार्ग आहे, आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. दुसरं त्याने असं म्हटलं की ज्याने मला पाहिलं त्याने देव पित्याला पाहिलं.
म्हणजे तो देव आहे हे त्याने कबूल केलं. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तच आपल्याला देवाची ओळख करून देऊ शकतो, देवाकडे नेऊ शकतो. त्याला जर बाजूला ठेवून दुसऱ्या इतर मार्गाने आपण देव मिळवण्याचा, देवाकडे जाण्याचा प्रयत्न केला तर आपण जाऊ शकत नाही. हे अगदी स्पष्ट प्रभू येशूने सांगितलेलं आहे. हे अगदी स्पष्ट शास्त्रामध्ये. दुसरी गोष्ट त्याने म्हटलं की सत्य मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. सत्य तो म्हणतो की मीच आहे. कशाविषयीचं सत्य? देवाबद्दलचं सत्य, माणसाच्या तारणाबद्दलचं सत्य, पापांच्या क्षमेबद्दलचं सत्य, सर्व आध्यात्मिक गोष्टीबद्दलचं सत्य तो आहे. त्याने असं म्हटलं नाही की मी तुम्हाला सत्य सांगतो, की तुम्हाला सत्य दाखवतो. त्याने सांगितले की मीच सत्य आहे. ज्या वेळेस तो पंत पिलाता पुढे उभा होता आणि पंत पिलात त्याच्याशी बोलत असता त्याने विचारलं की सत्य काय आहे? तू इस्रायलचा मसीहा, देवाचा पुत्र आहे. आणि प्रभू येशूने सांगितलं की यासाठीच मी जगात हे प्रगट करण्यासाठी. म्हणजे सत्य एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त आहे. सत्य काही तत्वज्ञान, काही फॉर्म्युला, काही नियम, काही रूल्स रेग्युलेशन नाही. सत्य एक व्यक्ती आहे. म्हणून सत्य धर्मात, कर्मात, तत्वज्ञानात नाही. ते म्हणतात की जगात सत्य नाही, जगात सत्य राहिलेलं नाहीये. सत्य प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. तो सत्य आहे. आणि त्याला कळल्याशिवाय आपल्याला सत्य देवाविषयीचं, आपल्याविषयीचं, की आपण कोण आहोत, कुठून आलो, कुठं चाललेलो आहोत, इथं जगात कशासाठी जन्मलेलो आहोत, कशासाठी आपला जन्म आहे, आपल्याला निर्माण करण्याचा देवाचा उद्देश काय आहे, ह्या प्रश्नाविषयीचे सत्य आपल्याला फक्त आणि फक्त देवाच्या वचनात प्रभू येशू ख्रिस्तामध्येच पाहायला मिळतात. आणि म्हणून शास्त्रातला प्रभू येशू ख्रिस्त वेगळा आणि टीव्ही सिरियल मध्ये, पिक्चर मध्ये जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो वेगळा. चर्च मध्ये, ख्रिस्ती धर्मामध्ये जो आपल्याला दिसतो तो ख्रिस्त वेगळा. 2000 वर्षापासून त्याची प्रतिमा मलिन करण्याचा सैतानाने प्रयत्न केला. अनेक पंथ, अनेक चुकीचं शिक्षण, अनेक मार्ग असल्याचा दावा केलेला आहे. परंतु शास्त्राला प्रभू येशू ख्रिस्त जो मानव जातीशी बोलला तो कसा आहे हे आपल्याला देवाच्या वचनातूनच समजतं. तिसरी गोष्ट त्याने स्वतःबद्दल केलं विधान, ते म्हणजे की जीवन मीच आहे, मार्ग मीच आहे, सत्य मीच आहे आणि जीवन मीच आहे. म्हणून योहानाच्या पहिल्या अध्यायात लिहिलेलं आहे की त्याच्यातही जीवन होते आणि ते जीवन मनुष्याचा प्रकाश होते. त्याच्याद्वारे सर्व झाले आणि झाले असे काहीच नाही जे त्याच्याद्वारे झाले. म्हणजे तो जीवन देणारा, तो उत्पन्न करता देव. म्हणून तो म्हणू शकतो की जीवन मीच आहे. तो जीवनाचा स्रोत आहे, उगम स्थान आहे. ही इज द ऑथर ऑफ लाईफ. त्याने जीवन दिलं, त्याने निर्माण केलं. तो जीवन देणारा आहे, जिवंत करणारा. एवढंच नव्हे, शारीरिक जीवनच नव्हे तर आत्मिक जीवन देखील देणारा तो आहे. तुम्ही म्हणाल आत्मिक जीवन म्हणजे काय? देव आत्मा आहे शास्त्र सांगतं. आणि ज्या वेळेस देवाने मनुष्य निर्माण केला, तो आत्मिक स्वरूपात निर्माण केला. त्याच्यासाठी एक बॉडी, एक शरीर तयार केलं आणि त्या शरीरात श्वास फुंकला, जीव फुंकला आणि मनुष्य जीवधारी प्राणी. आत्मा, जीव आणि शरीर. आणि ज्यावेळेस माणसाने पाप केलं त्यावेळेस हे जे जीवन देवाने त्याचं माणसामध्ये, आदाम हवामध्ये घातलेलं होतं, पापामुळे काय झालं की तो स्रोत, तो फ्लो जीवनाचा बंद झाला. त्यांना सांगितलं ज्या दिवशी फळ खाशील त्या दिवशी खास मरशील. पण त्या दिवशी, त्या तारखेला आदाम हवा वारले का? नाही. शास्त्र सांगते की आदाम 930 वर्ष जगला पण नंतर मरण पावला. मग मरण पावला, ज्या दिवशी तू खाशील त्या दिवशी मरशील. म्हणजे काय झालं की जे जीवन देवाचं त्याच्यामध्ये होतं, माणसामध्ये होतं, ते जीवनाचा प्रवाह कट ऑफ झाला. किती जण ऐकत आहे?
जसं फॅन चालू असल्यावर आपण बटन बंद करतो, लगेच फॅन थांबतो का? नाही, हळूहळू थांबतो. पण पॉवर सप्लाय कट ऑफ होतो. तसं माणसामध्ये जो सार्वकालिक जीवनाचा पॉवर सप्लाय होता तो फळ खाल्ल्यामुळे कट ऑफ झाला आणि हळूहळू फिरून काही वर्षांनी माणूस. किती जण आमेन म्हणू शकतात? किती जणांना समजतं मी काय बोलतो? तर प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा म्हणतो की मीच जीवन आहे, ते जीवन जे माणसाने गमावलं, एदेन बागेत माणसाने धर्म गमावला नाही. देवाने माणसाला धर्म दिला नव्हता, एक नातं दिलं होतं. माणूस देवाच्या समागमे होता. फळ खाल्ल्याने, पाप केल्याने देवाशी नातं तुटलं, संपर्क तुटला. माणूस देवाला घाबरायला लागला, लपायला लागला. का? कारण त्याला कळलं की आपलं नातं देवाशी कट ऑफ झालेलं, आपण डिस्कनेक्ट झालेलो, तुटलेला. पाप केल्यामुळे गिल्टी कॉन्शियस, अपराधीपणाची भावना निर्माण झाली की मी देवाच्या समोर उभं राहण्याच्या लायक नाही. त्याने सांगितलं त्यांना फसून की तुम्ही देवासारखे व्हाल, आणि तिला वाटलं खरंच देवासारखे. तर देवासारखे अगोदर होते, उलट फळ खाल्ल्यावर देवासारखे राहिले. आणि सैतानाची तेव्हापासूनची नेहमी ट्रिक आहे की तो काहीतरी आपल्याला करायला लावतो, काहीतरी सुचवतो, आणि आपल्याला वाटतं की हे केल्यावर आपण काहीतरी मिळवू. सैतानाने हा गैरसमज निर्माण करून दिला की देवाने सर्वच तुम्हाला दिलेलं नाही, काहीतरी लपवून राखून ठेवलेला आहे. आणि अशा रीतीने गैरसमज निर्माण केला. म्हणून गैरसमज देवापासून नाही, सैतानापासून गैरसमज करणारा, मिसअंडरस्टँडिंग. तर ते जीवन जे गमावलं फळ खाल्ल्याने, पाप केल्याने, ते जीवन द्यायला प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून तो म्हणतो मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. म्हणून इफिसकरांना लिहिताना 2ऱ्या अध्यायामध्ये पौल लिहितो की तुम्ही मृत असता ख्रिस्ताने तुम्हाला जिवंत केले. आपण शरीराने जरी जिवंत असतो तरी आत्मिकरित्या प्रत्येक जण मृत असे या जगात जन्माला आहे. इकडे लक्ष द्या, आपला संबंध देवाशी कट ऑफ असा आपण जन्माला आहे कोणत्याही जाती धर्मामध्ये. आणि परंतु एक भाग आपल्यामध्ये देवाचा, एक भाग मातीचा असल्यामुळे आपल्याला एक पार्ट जो वरून आहे देवापासून, तो आत्मा, तो आपल्याला सुचवतो की देव आहे, कोणीतरी कुठंतरी आहे, आणि आपण त्याच्याशी कनेक्ट झालं पाहिजे. असं का वाटतं? कारण आपला एक पार्ट वरून आहे आणि एक पार्ट पृथ्वीचा, मातीचा आहे. आणि आपण तो फिट करण्याचा प्रयत्न करतो, या देवाचा करा, त्या धर्माचा करा, हे करा, ते करा, काहीतरी करून आपण देवाशी कनेक्ट होतो. म्हणजे माणसाला हे माहिती आहे की आपण देवापासून डिस्कनेक्ट झालेलो, देवापासून दूर गेलो, आणि आपण देवाशी जोडलं गेलं पाहिजे. आणि हे कनेक्शन जोडण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जगाला, हे जीवन जे एदेन बागेत गमावलं, ते जीवन, देवाचं जे जीवन, ते जीवन देण्यासाठी तो आला. पौल म्हणतो इफिस 2 मध्ये की तुम्ही जे मृत होता ख्रिस्ताने तुम्हाला जिवंत केले. म्हणजे ज्यावेळेस आपण ख्रिस्तावर, ख्रिस्त जो जीवन आहे त्याला स्वीकारतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यावेळेस ते जीवन आपल्याला मिळतं आणि आपण आत्मिकरित्या जिवंत होतो. अचानक आपल्याला प्रार्थना करावं असं वाटतं, अचानक आपल्याला चर्चला जावं असं वाटतं, अचानक आपल्याला शास्त्र वाचायचं, हे अगोदर कधीच वाटलेलं नसतं. का? कारण आतून आतमध्ये काहीतरी झालेलं असतं. आणि ज्यांच्या मध्ये झालेलं नाही त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. त्यांना वाटतं रोज काय शास्त्र वाचायचं, दर रविवारी काय चर्चला जायचं, रोज काय प्रार्थना करायची. पण आत्मिकरित्या जे जिवंत झालेले, ज्यांना जीवन मिळालेलं, त्यांना ते वाटतं. म्हणजे ख्रिस्त हा जीवन देणार जीवन. म्हणून तो म्हणतो की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याकडे आल्याशिवाय देव पित्याकडे कोणाला जाता येत नाही. जगात अनेक धर्म आहेत, पण देवाकडे जाण्याचा एकच मार्ग आहे, पुष्कळ नाही, एकच, आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. त्याने सांगितले की अरुंद मार्गाने, रुंद मार्गाने जाणारे पुष्कळ आहे, की काही केलं कोणत्याही मार्गात तरी आपण स्वर्गात जाऊ शकतो नाही. त्याने म्हटलं की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याकडे आल्याशिवाय देव पित्याकडे, देवाकडे कोणाला जाता येईल. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त देवाचं पूर्ण प्रगटीकरण आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने देव कसा आहे, कसा नाही हे प्रगट केले.
तो क्षमा करत होता याच्यावर दाखवलं की देव क्षमा करणार. तो बरं करत असे याच्यावर त्याने दाखवलं की देव हा बरं करणार आहे. तो सैतानाच्या बंधनातून लोकांना मुक्त करत होता. देवाची इच्छा लोकांनी सैतानाच्या बंधनातून मुक्त व्हावं. प्रभू येशू ख्रिस्त देव कसा आहे हे प्रगट करण्यासाठी जन्मला. म्हणून देव कसा आहे आणि काय करू शकतो हे जर आपल्याला कळायचं असेल तर प्रभू येशू ख्रिस्त कसा आहे, त्याने काय केलं याच्यावर आपल्याला समजतं. पण त्याला डावलून त्याच्याकडे दुर्लक्ष करून जर दुसरं काही आपण करायला गेलो तर आपल्याला देव कसा आहे आणि तो काय करू शकतो हे समजत नाही. आणि म्हणून शास्त्र सांगतं की प्राचीन काळी देव अंशांशाने प्रकाराने बोलला, तर काळाच्या शेवटी तो पुत्राच्या द्वारे बोललेला. आणि जेव्हा देवाचा पुत्र बोलतो, तो पुत्र हा संदेष्टांपेक्षा इतर कोणापेक्षा श्रेष्ठ असतो नाही. आणि जर पुत्र जर बोललेला आहे तर अजून कोणी बोलण्याची गरज आहे. आणि हा फरक ख्रिस्ती विश्वासात आणि इतर विश्वासामध्ये आहे. त्याने दावा केला, त्याने सांगितलं की यासाठी मी त्याचा जगात येण्याचा उद्देश हा होता. आणखी एक नवीन नियमशास्त्र, आणखी काही नवीन नियम देण्याचा नाही, तर पापाच्या क्षमेसाठी, माणसाच्या तारणासाठी देवाला स्वतःचं अर्पण करणे. देवाला निष्पाप निष्कलंक असं रक्ताचं अर्पण. रक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा नाही. म्हणून प्रत्येक धर्मामध्ये बळी हे प्राचीन काळापासून आणि जंगली लोकांमध्ये आणि अडाणी लोकांमध्ये देखील ही प्रथा आहे की बळी देण्याची. कारण माणसाला उपजत बुद्धी, माणसाला माहिती की रक्त सांडलं तरच देव प्रसन्न होऊ शकतो, तरच पापांची क्षमा होऊ शकतो. शास्त्र सांगतं की रक्त सांडल्याशिवाय, परंतु ते रक्त निष्पाप निष्कलंक असतं. आदामापासून आपण सर्वजण पापी आहोत, म्हणून आपण आपलं रक्त सांडून आपली क्षमा करू शकत, आपलं तारण साधू करू शकत नाही. म्हणून देवाने आपला प्रॉब्लेम सोडवला, सर्व मानव जातीचा प्रॉब्लेम सोडवला की आपल्याला आपल्या पापाची शिक्षा देण्याऐवजी त्याच्या पुत्राला हे जगात पाठवलं. आणि त्याने स्वतःचं अर्पण केलं. देवाने ते मान्य केलं. त्याला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवलं. प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा उठला. आणि त्याच्यावरील विश्वासाने जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, देवाने म्हटलं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की देवाने जगावर, विशिष्ट लोकांवर, इस्रायलवर, ख्रिश्चन लोकांवर नाही, तर देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास, जो कोणी म्हणजे कोणी, तुम्ही सुद्धा, मी सुद्धा, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. जे सार्वकालिक जीवन देवाने माणसाला दिलं, ज्या सार्वकालिक जीवनात आदामाने हवा होते, फळ खाण्यात होते, मरण यावं ही देवाची इच्छा नव्हती, ते जीवन गमावलेलं त्याच्या पुत्राच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला उपलब्ध केलं. म्हणून तो जीवन देणारा पहिल्या आदामाच्या द्वारे मरण आलं, शेवटला आदाम ख्रिस्त याच्याद्वारे जीवन आले. आणि त्याने असंही म्हटलं की मी एक दिवशी पुन्हा येणार नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचे हे दावे, तो कोण आहे हे वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर आपल्या पुढे एकच प्रश्न येतो की त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही, त्याला स्वीकारायचं की नाही. आणि जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला स्वीकारलं तर शास्त्र सांगतं की जितक्याने त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यास, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्याच त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. योहान 1:12. म्हणजे ते काय फक्त ख्रिश्चन नाही, ख्रिस्ती नाही, तर देवाचे पुत्र आणि कन्या होतात. ते काय फक्त एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जात नाही, तर अंधकाराच्या सैतानाच्या राज्यातून देवाच्या राज्यात देव त्यांचा पिता होतो आणि ते देवाचे पुत्र आणि कन्या होतात. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त माणसाचं देवाशी तुटलेलं नातं जोरात. ज्यावेळेस आपण त्याला स्वीकारतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यावेळेस आपण देवाचे पुत्र आणि कन्या होतो.
पण जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, त्याला नाकार, तर प्रभू येशूने सांगितलं की तो एक दिवशी त्याने सांगितलं की न्यायाचं काम देव पित्याने पुत्राकडे दिलेलं आहे. त्याने सांगितलं की जे शब्द मी बोलतो तेच शब्द एक दिवशी तुमचा न्याय करतील. म्हणून जे शब्द आपण वाचतो शास्त्रात, ऐकतो त्याच्याविषयीचे, हे आपण स्वीकारतो की टाळतो, याच्यावर अनंत काळाचं भवितव्य ठरलेलं आहे. स्वर्ग केला, पंत पिलातासारखा पण हात धुवून मोकळं होऊ शकत नाही, की न्यूट्रल भूमिका घेऊ शकत नाही की मी स्वीकारित पण मी त्याला नाकारत नाही. तो म्हणतो जर आपण त्याच्या बाजूने नाही तर आपण त्याच्या विरोधात. जो कोणी मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे. जर आज तर तो आपला तारणारा आहे, नसेल तर एक दिवशी तो आपला न्यायाधीश आहे, तो जगाचा न्याय करणार आहे. आणि एक दिवशी प्रत्येकाला त्याच्या पुढे उभा राहायचं आहे. तर देव त्याच्या पुत्राच्या द्वारे बोललेला एक असाधारण अधिकार त्याने शब्दानेच भूते घालवली. त्याने स्वतःला देव म्हटल्याचा दावा केला, कारण तो देव होता आणि देव आहे, देव जो पुत्र आहे. प्रश्न असा आहे की आपण त्याच्यावर विश्वास ठेवला, आणि जर विश्वास ठेवलेला आहे तर जसं त्याने पित्याचं आज्ञापालन केलं तसं आपण आज्ञापालन करत आहोत. तर विश्वास ठेवला नसेल, जे कोणी तुम्ही आहात, आणि आज ह्या संदेशाद्वारे जर देव तुमच्याशी बोललेला असेल, जे तुम्ही युट्यूब, फेसबुक, ज्या काही माध्यमातून ऐकत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तात पापाची क्षमा आहे. तारण ही देवाची मोफत देणगी आहे. तारण काही कर्म धर्म करून मिळू शकत नाही. आपण देवाला काही देऊन ते मिळू शकत नाही. आपण त्याचे आहोत, जग त्याचा आहे. त्याने सर्व प्रभू येशूच्या द्वारे आपल्याला उपलब्ध केले, आणि ही त्याची कृपा आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.